नमस्कार. राज्यातले हजारो शेतकरी सध्या एकाच गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहेत आणि ती म्हणजे खरीफ पीक विमा 2025चे पैसे नेमके कधी मिळणार. खरं तर खूपच उशीर झालाय, सरकारवर दबाव वाढतोय आणि याच दरम्यान आता थेट सरकारने एक मोठा आणि महत्त्वाचा आदेश दिला आहे. चला तर मग आपण समजून घेऊया की नेमकं हे प्रकरण आहे तरी काय आणि आता पुढे काय होणार आहे. हो, सगळ्यांच्या मनात हाच प्रश्न आहे की पीक विम्याचे पैसे नक्की कुठे अडकले आहेत, ते मिळणार आहेत की नाही, आणि मिळणार असतील तर कधीपर्यंत. हा प्रश्न आता साधा राहिलेला नाहीये, तो खूप गंभीर बनला आहे. आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. तर बघा, खरीप हंगाम संपून आता बराच काळ उलटून गेलाय, पण विम्याची रक्कम काही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाहीये आणि ही प्रतीक्षा दिवसेंदिवस वाढतच चालली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक चिंतेचं आणि संभ्रमाचं वातावरण तयार झालंय. आणि ही काही साधीसुधी दिरंगाई नाहीये. शेतकऱ्यांचं सगळं आर्थिक गणित, पुढच्या पिकाची तयारी, सगळं काही या पैशांवर अवलंबून असतं. त्यामुळे हा प्रश्न आता खूपच गंभीर बनलेला आहे. ज्या विम्यावर मोठी आशा होती तोच वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी साहजिकच निराश झाले आहेत. पण ही प्रतीक्षा शांतपणे केली जात नाहीये. या विलंबाच्या विरोधात आता आवाज उठवला जातोय आणि त्यामुळे सरकारवरचा दबाव सातत्याने वाढताना दिसतोय. आणि महत्त्वाचं म्हणजे हा दबाव दोन्ही बाजूनी येतोय. एकीकडे ज्या शेतकऱ्यांचं प्रत्यक्ष नुकसान झालंय ते थेट जाब विचारत आहेत आणि दुसरीकडे त्यांचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते विधानसभेपासून ते वेगवेगळ्या सरकारी बैठकांमध्ये हा मुद्दा अत्यंत जोरकसपणे मांडत आहेत. याच वाढत्या दबावाचा परिणाम म्हणून अखेर एक मोठी आणि निर्णायक हालचाल झाली. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आणि या समस्येवर थेट तोडगा काढण्याचे निर्देश दिले. या बैठकीचं वैशिष्ट्य म्हणजे स्वतः कृषीमंत्री अध्यक्षस्थानी होते आणि त्यांच्यासमोर होत्या त्या दोन प्रमुख विमा कंपन्या ज्यांच्यावर ही योजना राबवण्याची जबाबदारी आहे. एक आहे भारतीय कृषी विमा कंपनी आणि दुसरी ICICI लॉम्बार्ड. या बैठकीत त्यांना अगदी स्पष्ट शब्दात सूचना देण्यात आल्या. कृषीमंत्र्यांनी दिलेले आदेश एकदम सरळ आणि स्पष्ट होते. म्हणजे त्यात काहीही गोंधळ नाही. फक्त 3 सोप्या पायऱ्या. 1. तुमच्याकडे जो काही डेटा आहे, जी काही माहिती आहे त्यावर लगेच काम सुरू करा. 2. त्या माहितीच्या आधारे नुकसानीची रक्कम निश्चित करा, फायनल करा. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी, ही रक्कम ताबडतोब शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा. या आदेशामुळे एक गोष्ट अगदी स्वच्छ झाली आहे. आता विमा कंपन्यांची नेहमीची कारणं म्हणजे ती कारणं आता चालणार नाहीत. आधी ज्या अडचणी पुढे केल्या जात होत्या त्या आता उरलेल्या नाहीत. म्हणजे बघा, याआधी कंपन्या नेहमी काय सांगायच्या की काहीतरी टेक्निकल अडचण आहे किंवा केंद्र सरकारच्या पोर्टलमध्ये काहीतरी बिघाड झालाय. पण आता तशी परिस्थिती नाहीये. आता सगळी आवश्यक आकडेवारी, सगळा डेटा त्या पोर्टलवर व्यवस्थित नोंदवला गेला आहे आणि तो उपलब्ध आहे. त्यामुळे आता ती जुनी कारणं देण्याला काही अर्थच उरलेला नाही. बरं, ही माहिती नेमकी कोणत्या पिकांची आहे? तर यात सोयाबीन आहे, भात आहे, उडीद, मूग आणि बाजरी या सगळ्या प्रमुख खरीफ पिकांच्या उत्पादनाची जी काही माहिती आहे ती आता केंद्र सरकारच्या विमा पोर्टलवर उपलब्ध आहे. याचाच अर्थ कारवाई करण्यासाठी आता कोणताच अडथळा राहिलेला नाही. आणि हेच कृषीमंत्र्यांनी आपल्या आदेशात अगदी ठळकपणे सांगितलंय. त्यांचं म्हणणं एकदम स्पष्ट आहे की आता कोणतीही नवी कारणं नकोत. जी आकडेवारी तुमच्या समोर आहे त्याच आधारावर विम्याचं वाटप तात्काळ झालं पाहिजे. यातनं सरकारची भूमिका किती ठाम आहे हे आपल्या लक्षात येतं. ठीक आहे, आदेश तर दिला गेला आहे, पण आता पुढे काय होणार? कारण प्रक्रिया काही इथेच थांबत नाहीये. कृषीमंत्र्यांनी फक्त कंपन्यांनाच आदेश दिलेले नाहीत, तर आपल्या स्वतःच्या अधिकाऱ्यांनाही कामाला लावलंय. त्यांनी या विमा कंपन्यांकडे आणि जर गरज पडलीच तर केंद्र सरकारकडे सुद्धा सतत पाठपुरावा करावा, जेणेकरून या आदेशाची अंमलबजावणी नीट होईल याच्यावर लक्ष ठेवा असं सांगितलं आहे. आणि हे सगळं आपल्याला येऊन जाऊन एकाच शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नावर आणून ठेवतं. बघा, सरकारने आपलं काम केलंय, दबाव आणलाय, आदेश दिले आहेत, पण आता खरा चेंडू विमा कंपन्यांच्या कोर्टात आहे. त्या खरंच या आदेशाचं पालन करून शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पैसे वेळेवर देतील का? याच एका उत्तरावर खरं तर हजारो शेतकऱ्यांची ही मोठी प्रतीक्षा कधी संपणार हे अवलंबून आहे.